हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं एम.एच. ऑटो ब्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी तुम्ही बघू शकता जसं की आपली रिक्षा पाठीमागे दिसत आहे, तुम्हाला पाठीमागून उचललेला आहे. तर आपण आलेलो आहोत मित्रांनो बाटला टेस्टिंग हायड्रो टेस्टिंग साठी. सीएनजी बाटल्याची पासिंग जी आहे ती एक्सपायर झाली आहे. त्यासाठी आपण बाटला पासिंग करण्यासाठी आलेलो आहे. तर आता बघू शकता सध्या बाटला काढायला चालू आहे, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. त्यासाठी आपले पाठीमागची जे बॉडी आहे ती उचलली आहे आणि आहे ते सीएनजीचा बाटला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता हो, हा बाटला जो आहे तो काढायचा आहे आणि त्यात सर्व क्लीन करून याला पासिंग करायची आहे. ते बघू शकता तुम्ही. नाही बघू शकता अशा प्रकारे आपल्या रिक्षाचा काम जे आहे तो चालू आहे खूप मस्तपैकी. आणि आपल्या रिक्षाची बॉडी उचलली आहे आणि जस्ट आता बाटला काढायला चालू आहे. दुका भी आराम से बाटवा अपना बसला निकल रहा है बाहर. देखो बाटला निकल गया है बाहर. इसमें हाइड्रो टेस्टिंग हो. हाँ, अभी इसमें इस बाटले में हो जाएगा हाइड्रो टेस्टिंग. जो अभी बाटला तो निकल दिया है अंदर बाहर. यहाँ पे जो ये जगह है बाटला की, तो नीचे से आप बॉडी देख सकते हो रिक्षा का. अशा प्रकारे इथे बाटला ठेवायची जागा आहे आणि त्यामध्ये गॅस होता थोडासा, तरी पण मी पूर्ण खाली करून टाकी आणलेली, तरी थोडासा गॅस निघत आहे. तर मंडळी बाटला पासिंग करायला येताना मी अगोदरच पूर्ण त्यातला गॅस जो आहे सीएनजी पूर्ण खाली बाटला करून आलो होतो. तर मंडळी आता ब्लॉग मध्ये तुम्हाला बाटलीविषयी सर्व माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक 3 वर्षाला आपल्या रिक्षाचा बाटला जो आहे तो पासिंग करावा लागतो. त्याची एक्सपायरी डेट जी आहे ती 3 वर्ष असते. आपल्या रिक्षाला तर घेऊन 4 वर्ष झाले म्हणजे, आणि बाटला संपून जे आहे ते 3 वर्ष झालेले आहेत. बाटल्याची पासिंग संपलेली आहे आणि त्यासाठी आपण आता इथे बाटला पासिंग करण्यासाठी आलोय आणि बाटला पासिंगचं काम देखील चालू आहे. तर मित्रांनो, तुमच्या पण रिक्षाने जर बाटला पासिंग करायचा असेल, ज्यावर एक्सपायर झाला असेल, 3 वर्ष झाले असतील बाटल्याला पासिंग करून, किंवा नवीन रिक्षा घेतली आहे आणि 3 वर्ष झालेत, पण तरीही तुम्ही बाटला पासिंग केला नसेल तर बाटला पासिंग करून घ्या. कारण मित्रांनो, खूप अशा ठिकाणी काही ठिकाणी प्रॉब्लेम येतो, तर आपली सुरक्षा पण असते त्यामध्ये. आणि जर आपण आउट स्टेशनला गेलो किंवा बाहेर जातो, कारण माझ्यासोबत खूप वेळा असं झालेलं आहे. मी जेव्हा रिक्षा घेऊन बाहेर जातो, गावाकडे असेल किंवा इकडे नाशिकला वगैरे गेलो, तर तिकडे मित्रांनो सीएनजी जे आहे जर प्लेट बघितली जाते बाटल्याची. प्लेट जर व्हॅलिड असेल म्हणजे बाटला पासिंग केलेला असेल तरच रिक्षामध्ये सीएनजी भरतात. सगळीकडेच असं चालू आहे. आणि जर तुमचा बाटला पासिंग नसेल तर रिक्षामध्ये सीएनजी भरत नाहीत. कारण मित्रांनो, माझं झाले, मी नाशिकला गेलो होतो आणि माझा बाटला जे आहे ती पासिंग संपली होती. आणि त्यांनी जेव्हा प्लेट बघितली तेव्हा त्यांना समजलं की बाटलीची पासिंग जी संपलेली आहे, त्यामुळे माझ्या रिक्षामध्ये सीएनजी भरला नाही. त्यामुळे मित्रांनो, मी आलो आणि लगेच तिकडे बाटला पासिंग करायला लावला. म्हटलं हे खूप महत्वाचं आहे, अगोदर बाटला पासिंग करावा लागेल, तेव्हा आपल्या रिक्षामध्ये सीएनजी भरला जाईल. कारण तुमचा पण बाटला संपलेला असेल तर नक्की बाटला पासिंग करून घ्या. प्रत्येक 3 वर्षाला, आता रिक्षा जर नवी घेतली आपण, 3 वर्ष झाली म्हणजे बाटलीची पासिंग जी आहे ती संपली आहे. आणि मग बाटला पासिंग करायचा आणि नंतर पुढील 3 वर्ष आपल्याला काही चिंता करायची गरज नाहीये. त्यामुळे मित्रांनो, बाटला जे आहे ते पासिंग वेळेवर करून घ्या. बघू शकता आपला अशा प्रकारे बाटला काढून घेतलेला आहे आणि आता इकडे त्याचे हायड्रो टेस्टिंग चालू आहे. तो दोस्तों, ये भाई लोग ये भाई अपना आपको कुछ बताना चाहेगा, तो एक बार सुन लो भाई, क्या बताएगा आपको, तो बोलो भाई. आप सब रिक्शा वाले से निवेदन है कि अपना 3 वर्ष पे बाटला टेस्टिंग पासिंग करा लीजिए, उससे आप सुरक्षित रहेंगे ताकि आपको कोई नुकसानी न हो। इसके कारण बाटला पासिंग होता है और आपकी जो बाटला में आयल रहता है वो साफ हो जाता है, गैस बैठने लगता है। कि दोस्तों, आप देख सकते हो बाहर कितना बारिश चल रहा है. सुबह से 2 दिन से बहुत बारिश चल रहा है इधर. और अपना गाडी जो आहे, आपली रिक्षा जो आहे तो इकडे बाटला पासिंगला आपण लावलेली आहे. कारण मित्रांनो, बाटलाची पासिंग जी आहे ती एक्सपायरी डेट जी आहे ती संपली होती. त्यामुळे आपण आपली रिक्षा बाटला पासिंग करायला लावलेली आहे. जसं की भाऊ बोलला मित्रांनो, की जेव्हा आपण रिक्षा पासिंग वगैरे करतो तर ते त्यातलं लिक्विड असतं, ते लिक्विड असतं बाटल्यामध्ये, आणि ते लिक्विड जे आहे ते देखील इथे पूर्ण क्लीन होतं. आणि जर ते लिक्विड जर फक्त काढायचं असेल तर ते देखील आपण वर्षातून एकदा तरी ते लिक्विड काढायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे पण आपल्या रिक्षाचं जे आहे इंजेक्टरला प्रॉब्लेम होत नाही. कारण आपण जेव्हा आपली रिक्षाचे जेव्हा आपण रिक्षा चालवतो आणि
गॅस जेव्हा संपत येतो तर काही रिक्षावाले काय करतात, जोपर्यंत पूर्ण खडण लागत नाही तोपर्यंत रिक्षा जी आहे ती चालवतात. सीएनजी जोपर्यंत पूर्ण संपत नाही तोपर्यंत रिक्षा चालवतात. त्यामुळे मित्रांनो त्यातून जे गॅस यायचा तर त्या जागी शेवटला काय होतं, त्यातून लिक्विड बाहेर येतं आणि ते लिक्विड इंजेक्टर मध्ये जाऊन इंजेक्टर जे आहे ते खराब होतं आणि इंजेक्टरची प्राइस पण खूप जास्त आहे. 2,500 ते 3,000 इंजेक्टरची प्राइस आहे. आणि ते इंजेक्टर जर खराब झालं तर रिक्षा जी आहे ती आपली सीएनजी वरती चालू होत नाही, भुरभुर करायला लागते. असे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते फेस करावे लागतात. त्यामुळे मित्रांनो आपण पण याचं जे लिक्विड जे आहे ते वर्षातून एकदा तरी लिक्विड बाटल्या काढून बाटला टेस्टिंग इथे येऊन किंवा गॅरेजला जाऊन त्यातलं बाटल्यामधलं जे लिक्विड आहे ते काढायला पाहिजे. आणि ते हे केल्यानंतर ते आपोआप ते निघून जातं आणि ते निघल्यानंतर बाटला जो क्लीन होतो. आणि हे असे प्रॉब्लेम जे आहेत ते इंजेक्टरचे वगैरे ते येत नाहीत. तर मी मंडळी आता बघू शकता आपल्या रिक्षाचा फोटो काढत आहेत. फोटो इसलिए निकाल रहे क्योंकि अपने रिक्शा जो है तो पेपर बनेंगे, मतलब सर्टिफिकेट वगैरह बाटला पास इंजॉय करके वो पेपर बनेंगे, इसके लिए आपने रिक्शा का फोटो ले लिया है. अभी वो प्लेट भी बनेगा. प्लेट किधर है भाई? हाँ प्लेट भी बनेगा, अभी सब धीरे धीरे बनेगा. भाई बोल रहा है अभी फोटो निकाल के उधर पेपर बनाएंगे. तो अभी बाटला का काम चल रहा है अंदर. तो अभी चलो मिलते हैं पेपर मिलने के बाद. ये बोले वो गैस उड़ा है, गैस उड़ा कर प्लस वो काटा करके ऑयल निकाल के फिर वो पिन से काटा करके फिर उसमें फुल पानी भरकर प्लस उसमें हाइड्रो टेस्टिंग मारे मशीन ने चेक किए, फिर लिक्विड निकला ऑयल. तो दोस्तों अभी आप देख सकते हो अभी बाटला जो है अपना हाइड्रो टेस्टिंग हो गया है. अभी उसको अंदर डाल दिया है. अभी इसका प्रॉपर सेटिंग हो जाएगा. अभी अंदर रिंग डाले की नाही. जेव्हा मित्रांनो आपण बाटला पासिंग करतो तेव्हा बाटल्यामध्ये ही रिंग टाकली जाते. तर अशी रिंग तुमच्या बाटल्यामध्ये आहे का? तुम्ही बाटला पासिंग केला असेल तर अशी रिंग तुम्हाला आहे का चेक करून घ्या एकदा. कारण मी फर्स्ट टाइम बाटला, कारण रिक्षा घेऊनच आपली नवीच रिक्षा आहे, 3 वर्ष झालेला आहेत आणि आपण पासिंग केली आणि फर्स्ट ही रिंग टाकली आहे. याच्यावर करणार आपल्या बाटला पासिंग झालेला आहे. सो आता ही बाटला बघू शकता अशा प्रकारे लाल कलरची अशी रिंग जी आहे ती बाटल्यामध्ये टाकलेली आहे. तर आता असे फिटिंग करायला चालू आहे आणि आता सगळे सेटिंग वगैरे होईल, डॉक्युमेंट तयार होत आहेत आणि सोबतच आपल्याला सीएनजी प्लेट देखील मिळेल, जेणेकरून आपल्याला तिकडे समोर लावता येईल आणि सीएनजी भरताना ती प्लेट दाखवता येईल. तो दोस्तों आप देख सकते हो अपना प्लेट जो है कुछ इस प्रकार से बन चुका है. देखो इस पे क्या लिखा है, मैं अभी दिखाता हूँ आपको. गाड़ी नंबर लिखा है, बाटले का नंबर लिखा है और जो टेस्ट का डेट है वो लिखा है और नेक्स्ट टेस्ट डेट जो है वो लिखा है. इधर देख सकते हो आप 3/7/2019 तक अपना बाटला वैलिड है. अभी 2029 पर्यंत आपल्या बाटल्याची पासिंग राहणार आहे. आणि आज आपण बाटला पासिंग केलेला आहे. आता ही प्लेट इथे लावायची म्हणजे आपल्याला पुढे प्रॉब्लेम नाही येणार आणि सीएनजी गॅस आहे जो गॅस आहे तो भरताना प्रॉब्लेम नाही येणार आहे. तर अशा प्रकारे आपण आता ही प्लेट जी आहे तिथे लावून घेऊयात. चलो भाई लगा दो. अभी ये जो भाई है अपने, ये भाई अभी ये जो प्लेट है वो लगा देंगे. तो किस प्रकार से आप देख सकते हो, आप अभी कैसे लगाएंगे हम आपको दिखाएंगे. किधर लगाओगे भाई? इसमें मार दो क्या? हा चलेगा, यहाँ पे भी मार दोगे तो भी. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या रिक्षाच्या बाटल्याची पासिंग जी आहे ती पूर्णपणे झालेलं आहे. पेपर वगैरे मिळाले, प्लेट मिळाली, ड्रेसिंग सर्व एकदम ओके मध्ये झालेलं आहे. आता आपली रिक्षाची बाटली पासिंग झाली. आता आपलं एकदम टेन्शन फ्री राहायचे आणि थोड्या दिवसामध्ये आपल्याला इन्शुरन्स पीयूसी काढून पासिंग पण रिक्षाची पासिंग करायची आहे. फिटनेस संपलेला आहे ते देखील करायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो भेटूया आता लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.